आणि यानंतरची बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर लोकसभेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतंय। हसन मुश्रीफांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरती दावा केला आणि त्यानंतर शिवसेनेनं मुश्रीफांनी आता फक्त आशीर्वाद द्यावेत असं सांगत त्यांचा दावा फेटाळून लावलाय। नेमकं काय घडतंय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहूयात रिपोर्टमधून। महायुतीमध्ये कोल्हापूर सभेवरून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना या संघर्षाला सुरुवात झाली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केली आहे। एवढंच नाही तर भविष्यामध्ये दिल्ली सरकारमध्ये रेल्वे मंत्री होण्याची इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। मी तुम्हाला सांगितलं की ही विधानसभा मी लढणार आहे। पुढची लोकसभा जनतेनं जर तिला आशीर्वाद तर लढणार आहे आणि माझी स्वप्न आहे की रेल्वे मंत्री व्हायचं। बघूया परमेश्वर आणि जनता काय करतात। दिल्लीमध्ये रेल्वे मंत्री होण्याची इच्छा व्यक्त करण्यापर्यंत ठीक आहे, पण हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानं शिवसेना मात्र सावध झाली। कारण कोल्हापुरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ हे शिवसेना लढवतीये। त्यामध्ये हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत, तर कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेनं लढवली होती। तिथं संजय मंडलिक यांचा पराभव झाला होता। आता त्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा नाही ना अशी शंका आता शिवसेनेला आली आहे। त्यामुळेच आता मुश्रीफांनी लोकसभेचा विषय काढल्यावर शिवसेनेनं त्यांना लगेचच सुनावलाय। हो, मुश्रीफ साहेबांनी आशीर्वाद द्यायचं काम करायचं ना हो। आता शेवटी गेल्या अनेक वर्षापासून ही तो लोकसभा मतदारसंघ जर आमच्याकडे असेल तर मग त्यावर आतापासून दावा म्हणजे दाखल करणं सुद्धा चुकीचं आहे। महायुतीतले सख्य मित्र असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विळ्या आणि भोपळ्याचं सख्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यामध्ये काही ना काही कारणावरून संघर्ष हा होतच असतो। नाशिकचं पालकमंत्री पद भाजपला मिळालं असलं तरी सुद्धा राष्ट्रवादीचे भुजबळ विरुद्ध दादा भुसे आणि सुहास कांदे असा सुप्त संघर्ष होताच। त्यात आता कोल्हापूरची सुद्धा भर पडलीये असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।